26 जुलैला सकाळपासूनच अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर शहरातलं वातावरण तापलेलं. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंतर हा सगळा फौजपाटा अकोला नाका परिसरात तैनात करण्यात आला. कशासाठी? तर एका मुलीच्या अंत्ययात्रेसाठी. ही मुलगी गेल्या 42 दिवसांपासून कोमात होती, पण 25 तारखेला तिचा मृत्यू झाला. जवळपास सगळं शहर तिच्या अंत्ययात्रेसाठी लोटलं. लोक प्रचंड संतापलेले. कुणावर? तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर. या पोलीस कर्मचाऱ्यानं घर मालकाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केला. 1.5 महिन्याआधी या मुलीने गळफास घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. नेमके त्याच वेळी तिचे आई वडील घरी आले, तिला फासावरून खाली काढलं आणि तिची मृत्यूशी झुंज सुरू झाली. 42 दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती, जी 25 जुलैला संपली. त्यानंतर बाळापुरात संतापाची लाट उसळली. लोकांच्या रागाच्या केंद्रस्थानी होते बाळापूर पोलीस. पण त्या मुलीसोबत नेमकं काय झालं? बाळापूर शहरातले लोक पोलिसांवर का चिडलेत? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पवन उद्धवराव वडगावे, मूळ नांदेडचा. काही वर्षांआधी त्याची महाराष्ट्र पोलिसात हेड कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. त्यानंतर 2024ला त्याची पोस्टिंग अकोल्याच्या बाळापूर पोलीस स्टेशनला झाली. बाळापुरात तो एकटाच आला. इथं त्याच्या ओळखीचं कोणीही नव्हतं. तो राहायला जागा शोधत होता. तेव्हा त्याला कळलं बाळापूर पोलीस स्टेशन मधलेच काही पोलीस कॉन्स्टेबल शहरातल्या अकोला नाका भागातल्या एका भाड्याच्या रूममध्ये राहतात. मग पवननेही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून राहायची सोय केली. या खोल्यांचे मालकही जवळच राहत होते, त्यामुळे पवन आणि घरमालक यांचा नेहमीच संपर्क असायचा. याच घरमालकांना एक मुलगी होती. पवन इथं राहायला आला त्यावेळी ती 16 वर्षांची होती. पवनने तिचा नंबर मिळवला आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून बोलण्याचा प्रयत्न करायला लागला. सुरुवातीला मुलीने लक्ष दिलं नाही, पण एकदा तिने पवनला प्रतिसाद दिला आणि पवनने गोड बोलून तिला आपल्या प्रेमात पाडलं. मग पवन तिला सारखाच मेसेज करायला लागला. मुलगी घरच्यांपासून लपून चॅटिंग करायला लागली. दोघांमधलं बोलणं वाढत असतानाच पवनने मुलीला तुझी 18 वर्ष पूर्ण झाली की आपण लग्न करू असं आमिष दाखवलं. पवन नेहमी तिला लग्नाचा आमिष दाखवायचा आणि तिच्याशी संबंध ठेवायचा. हा आपल्याशीच लग्न करणार आहे म्हणून तीही पवनला विरोध करत नव्हती. आई वडील बाहेर गेले की तो तिच्या घरी जायचा, तर कधी तिला बाहेर भेटायला बोलवायचा. ती मुलगी तो म्हणेल तशी वागायची. त्याच्या शब्दाबाहेर जात नव्हती, कारण पवनने तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. असं करत करत 2 वर्ष निघून गेली. मुलगी आता कायद्यानं सज्ञान झाली होती. पवन कधी लग्नाबद्दल बोलतो याची ती वाट बघत होती, पण पवन लग्नाचा विषय काढत नव्हता. म्हणून एक दिवस मुलीनेच त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला. त्यावेळी पवनने दुर्लक्ष केलं. मुलीने पुन्हा त्याला विचारलं, पण पवन टाळाटाळ करायचा. या दरम्यानही तो तिच्याशी संबंध ठेवायचा. पण जसजसे दिवस जात होते तसतसं तिच्या लक्षात यायला लागलं आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय. त्यानंतर एकदा बोलताना तिने पवनला लग्नाबद्दल स्पष्ट विचारलं. तेव्हा त्यानं तिला थेट नकार दिला. हा तिच्यासाठी धक्का होता. ही गोष्ट पचवणं तिला अवघड गेलं, कारण तेव्हापासून ती एकटी राहायला लागली. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला. घरचे रागावतील म्हणून ती आपल्यासोबत काय झालंय हे सांगूही शकत नव्हती. शनिवारी 13 जूनला तिचे आई वडील शेगावला गेले. घरात तिच्याशिवाय कुणीच नव्हतं. संध्याकाळी आई वडील घरी परतले. त्यांनी दरवाजा वाजवला, पण बराच वेळ काहीच रिस्पॉन्स आला नाही. म्हणून त्यांनी दरवाजा तोडला, पण आतलं दृश्य बघून त्यांना धक्का बसला. त्यांची मुलगी पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होती. त्यांनी लगेच तिला खाली उतरवलं, अकोल्याच्या एका खाजगी दवाखान्यात नेलं. ती जिवंत होती, पण फासाच्या झटक्यामुळे तिच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वेन्स तुटल्या होत्या. तिचं शरीर काहीच प्रतिसाद देत नव्हतं. डॉक्टरांनी ती कोमात गेल्याचं सांगितलं. सोबतच तिच्यावर घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला. 5-6 दिवस दवाखान्यात उपचार झाल्यानंतर तिला घरी आणण्यात आलं. पण तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का केला हे घरच्यांना कळत नव्हतं. तिच्या वडिलांनी आईला, शाळेतल्या, गल्लीतल्या मैत्रिणींना आणि शेजार पाजारच्या लोकांकडे चौकशी केली, पण काहीच हाती लागलं नाही. तितक्यात त्यांना तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी असू शकतं हे लक्षात आलं. त्यांनी मोबाईल उघडण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल लॉक होता. मग बराच वेळ प्रयत्न केल्यावर लॉक उघडलं. तिच्या वडिलांनी जेव्हा व्हॉट्सअप उघडून बघितलं तेव्हा त्यात पवन वडगावे सोबत असलेलं चॅटिंग दिसलं. 2-2.5 वर्षांपासूनचं ते चॅटिंग बघून ते हादरले. त्यावरूनच त्यांच्या लक्षात आलं पवनने तिला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले आणि लग्नासाठी विचारल्यावर नकार दिला. तिच्या वडिलांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पवन वडगावेच्या विरोधात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. हा दिवस होता 12 जुलैचा. त्या दिवसापर्यंत पवन त्याच रूममध्ये राहत होता. आपल्यामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे अगदी निर्लज्जपणे बघत होता. 12 जुलैला त्याला कळलं की तिचे वडील आपल्या विरोधात आपण काम करत असणाऱ्या पोलीस स्टेशनलाच तक्रार देणार आहेत. पण
त्याआधीच त्यानं सुट्टी टाकली आणि फरार झाला. आता तिच्या वडिलांनी तक्रार तर दिली होती, पण पोलिसांकडून काहीच उत्तर दिलं जात नव्हतं. इकडं कोमात असलेल्या मुलीची तब्येतही दिवसेंदिवस खालावत होती. त्यात याच पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्यानं पोलीस पवन वडगावेवर कारवाई करत नाहीत असा आरोप करत मुलीच्या घरच्यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. पवनवर पॉस्को लावण्याची मागणी करण्यात येऊ लागली, पण तरीही तपास झाला नाही. शेवटी 42 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या मुलीचा 25 जुलैला जीव गेला. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला, पण कुटुंबियांची मागणी होती की संपूर्ण पोस्टमार्टमचं कॅमेऱ्यातून रेकॉर्डिंग व्हावं आणि आरोपी पवन वडगावेला तात्काळ अटक व्हावी. या मागण्या घेऊन बाळापूरकरांनी रस्ता रोको आंदोलन केलं. दुसऱ्या दिवशी बघता बघता ही माहिती शहरभर पसरली. रविवारी सकाळपासून लोक मोठ्या प्रमाणावर पीडित मुलीच्या घरी जमा होत गेले. बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि बाकी पोलीस कर्मचारी पवनला पाठीशी घालत असल्याचे आरोप होऊ लागले, ज्यामुळे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि त्याच वातावरणात तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तक्रार देऊन 14 दिवस होऊनही बाळापूर पोलिसांकडून पवन वडगावेला अटक झाली नाहीये. या सगळ्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारले जात आहेत. नागरिक अजूनही पोलिसांवर संतप्त आहेत. दरम्यान बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश जोगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आरोपी पवन वडगावेचा शोध सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी 40 पोलीस कर्मचारी रवाना झालेत आणि लवकरच त्याचा शोध घेऊन त्याला बाळापुरात आणलं जाईल. पण या तपासात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण ज्याला रक्षक म्हणून घरात राहायला दिलं त्यानेच केलेल्या या घृणास्पद कृत्यानं अकोला जिल्हा हादरून गेलाय. तितकाच मोठा धक्का आहे हा आरोपी अजूनही न सापडण्याचा.